कधी कुणाचं अनेकांसाठी जगताना स्वतःचं जगणंही विसरायला लावतं ते जीवन, तर कधी कुणाचं मनातलं दुःख लपवता लपवता चेहऱ्यावरचं हसू म्हणजे जीवन. प्रत्येकाचं जीवन गाणं हे असंच वेगळं असतं आणि प्रत्येकाच्या जीवन कहाणीतून आपल्याला नक्की काहीतरी शिकायला मिळत असतं. तेव्हा माझे जीवन गाणे हा कार्यक्रम जरूर ऐका दर सोमवारी सकाळी 10:30 वाजता आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोते हो, आता माझे जीवन गाणे हा कार्यक्रम प्रसारित करत आहोत. या कार्यक्रमात आता डॉक्टर भगवान महादेव तथा BM हिरडेकर यांच्याशी प्रवीण चिपळूणकर यांनी केलेल्या बातचितीचा भाग दुसरा. माझे जीवन गाणे गाणे, माझे जीवन गाणे गाणे, व्यथा असो आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे, वाट दिसो अथवा ना दिसू दे, गात पुढे गाणे गाणे, माझे जीवन गाणे गाणे, माझे जीवन गाणे गाणे. श्रोते हो, माझे जीवन गाणे या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. जीवन त्यांना कळले हो, कळले हो, कळले हो, जीवन त्यांना कळले हो, कळले हो, कळले हो. मी पण जानसे पक्व फळापरी, मी पण जानसे पक्व फळापरी, सहजपणाने कळले हो. जीवन त्यांना कळले हो, कळले हो, कळले हो, जीवन त्यांना कळले हो, कळले हो, कळले हो. मंडळी, काही वेळा आयुष्यातले काही प्रसंग किंवा काही घटनाच अशा घडतात की माणसातलं माणूसपण हे कायमस्वरूपी राहतं आणि त्याचा मीपणा किंवा तशी वृत्ती ही सहजपणे निघून जाते. आणि अशी व्यक्ती ही समाजात नेहमी आदर्शवत म्हणूया किंवा आदरणीय ठरत असते. तर अशी व्यक्ती म्हणजे डॉक्टर भगवान महादेव तथा डॉक्टर BM हिरडेकर. सरांच्या मुलाखतीचा पहिला भाग आपण गेल्या सोमवारी ऐकलात आणि आज आता आपण त्यांच्या मुलाखतीचा उर्वरित दुसरा भाग ऐकणार आहोत. विद्यापीठात येण्याचा जो योगायोग किंवा कसं ते कसं आता त्यावेळी तिथे विद्यापीठात आपण प्राध्यापक व्हायचं हे एक स्वप्न होतं. हो, कारण विद्यापीठात कॉलेजला असताना अभ्यासाला मी जायचे. तर अभ्यासाला लायब्ररीला बसलं की लायब्ररीयन येऊन कधी कधी उठवायचे, तुम्ही एक्सटर्नल आहात, बाहेर बसा म्हणून सांगायचे. मग ते आपलं आणि परत बाहेर जायचं आणि परत येऊन बसायचं. विमान बिल्डिंग एक आहे तिकडं बाहेरच्या मुलांसाठी, तिथे जाऊन बसायचं. पण कधीतरी वाटायचं आपल्याला या विद्यापीठात कधी मिळेल का, शिकायला मिळेल का, नोकरी करायला मिळेल का. मग ते व्यंकटेशला असताना एक दिवस तात्पुरती संधी आली. तर त्यावेळी प्राचार्यांना विनंती केली आणि त्यांनी सोडलं मला. 1 वर्ष प्राध्यापक मला संधी मिळते, कदाचित पुढे पण मिळेल आणि मला सोडा. मग त्यांना विनंती करून 1 वर्ष विद्यापीठात केलं. पण ते 1 वर्ष संपल्यानंतर ते म्हणले तुम्ही परत या. मग परत गेलो. पण विद्यापीठात यायचं किंवा कोल्हापुरात यायचं एक असं डोक्यात होतं. मग त्यावेळी प्राचार्यांचं पद एक रहमतपूरला होतं. तर तिथे उषप्रभा चव्हाण म्हणून एक ओळखीच्या प्रवासात ओळखीच्या झालेल्या एक प्राध्यापिकात ना संपर्कात असलेल्या विवेकानंदमध्ये काम करत होत्या. त्या म्हणाल्या, हिरडेकर तुम्ही आता योग्य वयात आहात प्राचार्य व्हायच्या, पुढे अजून 10-20 वर्ष तुमची सेवा आहे आणि आमचं एक कॉलेज आहे, जाताय काय तुम्ही रहमतपूरला. तर मी म्हटलो, मी प्राचार्यांच्या विरुद्ध भांडणारा माणूस मी आहे संघटनेतला, मला काही प्राचार्य व्हायचं नाही. अच्छा.
तरी पण म्हटले जाऊन भेटून या संस्थाचालकांना तुम्ही. बरं. संस्थाचालक खूप चांगले होते, सरदार माने म्हणून असे इंजिनियर जुन्या काळातले बडोदा सरकारमध्ये होते. तर त्यांना जाऊन भेटून आलो आणि त्यांना जाऊन भेटून आल्यानंतर म्हटलो बघतो मी, विचार करतो. आणि त्याच्यामध्ये 1-2 वर्ष गेलं आणि म्हटलो ग्रँटेबल अजून तुमचं कसं होतंय बघूया. आणि मग मी पण ते वारले. ते वारल्यानंतर त्यांनी काही लोकांना सांगितलं की ते गुरुजी आले होते आणि त्यांना परत जागा निघाली तर तुम्ही त्यांना सांगा, तोपर्यंत चालवा तुम्ही. पुन्हा त्यांनी विचारलं. चित्रलेखा माणेकदम म्हणून आता तिथले अध्यक्ष आहेत. आणि पुन्हा मुलाखतीला गेलो. मग 97 ते 99 तिथं निवड होऊन तिथं प्राचार्य झालो. अच्छा. मग तिथे खूप चांगलं काम केलं. 2 वर्षामध्ये खूप चांगलं काम केलं. पण तिथे आम्ही एक महोत्सव घेतला विद्यापीठाच्या वतीनं, खूप मोठा महोत्सव. आणि त्यावेळी प्राध्यापक दना धनागरे म्हणून कुलगुरू होते. त्यांनी ते बघितल्यानंतर ते म्हटले इथे विद्यापीठात थोडे प्रश्न सुरू आहेत, माझ्या विरुद्ध लढा सुरू आहे, मी स्ट्रिक्ट आहे वगैरे वगैरे म्हणून, आणि आंदोलनं वगैरे होत आहेत. तर तुम्ही इथं ज्या पद्धतीनं वागताय, काम करताय, एवढा मोठा 2000 मुलांचं हे सगळं काम करून तुम्ही दाखवलंय. नुकतेच तुम्ही प्राचार्य झालाय तरी पण काही कोणाची मदत नसताना नवीन कॉलेज, तर तुम्ही मला 2 वर्ष तुमची द्या विद्यापीठात, मला आधार म्हणून आणि परिस्थिती निवडावी म्हणून. तुम्ही कोल्हापुरातले आहात, संघटनेतल्या लोकांशी संवाद कराल, कर्मचाऱ्यांशी संवाद कराल, तुमच्यासारखा संवादी माणूस मला पाहिजे. मी विनंती केली अध्यक्षांना, 2 वर्ष झाली होती, की मला विद्यापीठात संधी मिळते, थोडे 2 वर्ष सोडा, मी परत येतो. त्या म्हणाले तुमचं गाव आहे, तुम्ही काय ते सोडणार नाही, तुम्हाला जायचं तर राजीनामा देऊन जा. अरे बापरे. तर त्या बैठकीतच मी राजीनामा लिहून त्यांना दिला आणि विद्यापीठात आलो. अच्छा. तो उपकुलसचिव म्हणून आलो. तर लोक म्हणाले तुम्ही प्राचार्य म्हणून मोठं पद असताना उपकुलसचिव का झाला. पण पुढे आल्यानंतर काही लोक म्हटले मुलं शिकताय, तुमच्या आलात बरं झालं. आणि मग त्या प्रशासनात जे अडकलो, माझे मी देवस्थळी सर जे म्हणाले त्यांनी येऊन कुलगुरूंना सांगितलं, अहो तो चांगला शिक्षक आहे, त्याला काय म्हणून तुम्ही अधिकार. म्हटलं अहो चांगले प्रशासक पण पाहिजेत म्हणून घेतले त्यांना, निवड करून घेतले, मुलाखत घेऊन घेतले. मग ती 15 वर्ष, आणि तो पण संघर्षाचा काळ होता. ते सर होते तोपर्यंत संघर्षाचा काळ, असं याच्यात आलो. आणि मग पुढच्या परीक्षा नियंत्रक म्हणजे रजिस्ट्रारसाठी अर्ज करत राहिलो वेगवेगळ्या विद्यापीठातून. गोव्याला मुलाखत दिली होती, पुण्याला मुलाखत दिली होती, जळगावला मुलाखत दिली होती. नंतर मग इथे परीक्षा नियंत्रक पद, त्याची मुलाखत देऊन अशी झाली. आणि त्या पदावरनं तुम्ही म्हणजे शेवट मग तिथून निवृत्त झाला. आणि निवृत्तीनंतर एक 3-4 ठिकाणी नोकऱ्या केल्या, बोलवलं म्हणून. अच्छा. निवृत्तीनंतर म्हणजे नोकरीत असतानाच डी.वाय. पाटील दादा यांची विनंती होती की त्यांनी तुम्ही माझ्याकडे थोडं काम करावं रजिस्ट्रार म्हणून नेरूळला जाऊन 1 महिनाभर काम केलं. कारण ती आदरणीय व्यक्ती असल्यामुळे त्यांच्यासाठी मग तिकडे गेलो. तिथून सिम्बायोसिसमध्ये 1-2-3 महिने काम केलं. मुलाकडे परदेशी जायचं म्हणून ते सोडलं. नंतर घोडावतवाले म्हटले की आम्ही नवीन विद्यापीठ करतोय आणि तुम्ही आम्हाला 1-2-3 वर्ष साथ द्या. ते केलं. म्हणजे असं ठरवलं होतं की वयाच्या 65 पर्यंत काम करायचं. त्यानंतर आता सेवा म्हणून काम करतोय. कोणी मानधन देतात न देतात, चांगल्या संस्था चालाव्यात, अडचणी संस्था मार्गदर्शन घेतात, मार्गदर्शन करतात. पण तुमचा मूळ पिंड जो आहे तो एका शिक्षकाचा आहे. अगदी. म्हणजे तो शालेय असेल, शिक्षक असेल किंवा विद्यापीठ पातळीवर असेल, पण शिक्षक मुलांना घडवणं, ज्ञानार्जन हे करणं असं. तर एक उत्तम शिक्षक होण्यासाठी किंवा या पेशामध्ये जी मंडळी आता येऊ पाहत आहेत किंवा आता आहेत, तर त्यांना एक मार्गदर्शक म्हणून तुम्ही काय सल्ला द्याल? उत्तम शिक्षक ज्याला व्हायचं आहे त्यानं पहिली गोष्ट आहे म्हणजे पूर्वावश्यक अट म्हणायला हरकत नाही, प्री रेक्विजिट कंडिशन, तर मुलांच्यावर प्रेम करता आलं पाहिजे. ज्याचं मुलांच्यावर प्रेम आहे, म्हणजे असं म्हटलं जातं, दोज हू लव्ह चिल्ड्रन अँड दोज हू लाईक देअर प्रोफेशन दे शुड एंटर. ज्यांचं मुलांच्यावर प्रेम आहे आणि ज्यांचं शिकवण्यावर प्रेम आहे त्यांनी शिकवायला जावं. त्याच्यानंतर सातत्यानं त्यानं वाचायला पाहिजे आणि शिकत राहायला पाहिजे. ए लाईफ लॉंग लर्नर, म्हणजे आजीवन शिक्षक राहिला. तुम्ही मुलांच्यावरती प्रेम केलं, पालकांशी संवाद ठेवलात, शिकत राहिलात सातत्याने, मुलांच्यात मिसळत म्हणजे त्यांना आपलंसं करत राहिलं आणि तुमचा विषय प्रामाणिकपणे शिकवत राहिला. म्हणजे त्याच्यामध्ये प्रोफिशियन्सी, त्याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं कसब तुमच्याकडे आलेलं आहे. शिकवावं कसं असं हे पण तुम्हाला कळतंय, काय शिकवावं हेही कळतंय आणि त्याच्यासाठी तुम्ही सतत अभ्यास करताय. शिकवण्याच्या पद्धती आणि शिकवायचं ज्ञान या दोन्हीवरती तुमची
तुमचं प्रभुत्व आहे. म्हणजे ज्ञानावरती प्रभुत्व आहे तुमच्या विषयाच्या आणि तुमच्या शिकवण्याच्या पद्धतीवरती पण तुमचे त्याच्यात कसब आहे असं असा हा भाग आहे. आणि मग तुम्ही विद्यार्थी प्रिय ठरता, विद्यार्थी तुम्हाला आधार देतात, विद्यार्थी तुम्हाला जगण्याचं बळ देतात. पण ह्या गोष्टी शिक्षकाकडे पाहिजेत. एकदा पदवी घेतली आणि तुमचं शिक्षण थांबलं असं जर असेल तर मग त्याला साचलेला शिक्षक म्हणतात. रवींद्रनाथ टागोरांचं एक वाक्य आहे, A teacher who is not in constantly contact with the currents of knowledge is like a stagnant pool. ज्ञानाच्या झऱ्याच्या सदैव सानिध्यात जो शिक्षक नाही तो एक साचलेलं डबकं आहे. तो सतत शिकत राहायला पाहिजे, तो प्रवाही असला पाहिजे. वेगवेगळं त्यानं वर्गात जाऊन मुलांना सांगितलं पाहिजे. ते मला अजूनही वाटतं. मी कुठल्याही वर्गात अजून गेलो तरी नवीन नवीन गोष्टी अजूनही वाचून, काल भाषण हे दिले पण आज त्यात काय ऍड करते, असं अधिकच करून मी प्रामाणिकपणे ते मुलांना देत आलोय. तर मधल्या टप्प्यावरती जेव्हा तुमच्या म्हणजे नोकरीमध्ये पण काही स्थित्यंतर होत गेली तर अशातच आपलं वय होतं लग्नाचं, प्रापंचिक जबाबदाऱ्या, कुटुंबियांच्या आईवडिलांची इच्छा असते किंवा सगळं. तर मग सहचारिणीबद्दल काय सांगाल? मी ज्यावेळी ग्रॅज्युएट होत होतो त्या दरम्यान माझे जे गुरुजी मी म्हटलं गावातले, ते माझ्या वडिलांना बोलले होते की तुमच्या मुलाला माझी मुलगी द्यावी अशी माझी इच्छा आहे. ते 23 वर्ष आमच्या गावात होते. ते मग तेच त्यावेळी त्या म्हणाले की आमच्या घरी ही अशी परिस्थिती आहे, त्याला अजून नोकरी नाही तर काय. तर म्हटले मी त्याच्याशी एकदा बोलून बघतो. आणि ते मला एकदा असं म्हटले. तर 78चा काळ असेल तो, आणि मी त्यावेळी पडळला शिकवत होतो. तर मीही त्यांना सांगितलं की माझ्या घरची परिस्थिती तुम्ही बघितलेली आहे, तशी परिस्थिती आहे, त्यामुळे मी तुमच्या मुलीला स्वीकारावं किंवा तुम्ही माझे हे व्हावेत पाहुण्यांचं अशी माझी योग्यता नाही आहे. आणि मी अजून शिकतोय, मला शिकायचं आहे, त्यामुळे असं नाही. तर ते म्हणाले की मग आपण असं करू, तुझं जे MA पूर्ण करायचं स्वप्न आहे किंवा अजून वरच्या टप्प्यावर जायचं ते तू पूर्ण कर, मी थांबतो. पण मला या भागात मुलगी दिली तर तुलाच द्यायची आहे, तुला लग्न करायला माझी मुभा आहे, पण तुझं लग्न होईपर्यंत मी मुलीचं लग्न थांबवणार. अरे बापरे. अच्छा, मी त्यांनी अगदी पक्क ठरवून टाकलं होतं केल्यासारखं. मग समोर सगळं इतकं वाईट बघितलं, पण ते म्हटले नाही मला वाटतंय तुला. आणि मग ते म्हटले मग बघ आणखीन काय करायचं तू ठरव. आता मग एवढ्या मोठ्या माणसाला भागात त्यांचं दबदबा होता, चांगले आदर्श शिक्षक, आदर्श होतेच ते, सर्वार्थाने आदर्श. मग मी MA होता असताना म्हणालो हो आपण करूया. आणि 81 साली आमचं लग्न झालं. अत्यंत साधेपणाने झालं. म्हणजे त्यांनी त्यावेळी पण सांगितलं माझ्याकडे पैसे आहेत पण तुला मी पैसे देणार नाही, तू पुढे पैसे मिळवशील, कर्तबगार होशील याची मला खात्री आहे. अच्छा. मी त्यांनी तुमच्यावर विश्वास दाखवला. अच्छा. तुझ्या घरची परिस्थिती सुधारणार हेही मला माहिती आहे. पण हे वडिलांचं मत झालं. पण ज्या व्यक्तीसोबत तुम्हाला पुढे आयुष्याची वाटचाल करायची होती आणि तुमच्या जसं म्हणलं की एकूणच परिस्थिती काही तशी हे नव्हती, म्हणजे फेवरेबल ज्याला म्हणतो, पोषक अशी नव्हती त्या ह्याच्यामध्ये, तरी सुद्धा त्या तुमच्या सहचारिणीचा तुमच्या जीवनामध्ये प्रवेश झाला. तर त्यांनी हे पुढे कसं सांभाळलं सगळं? त्यांना घरातली शिकवण अशी होती, शेतात काम करणं, त्यांच्या आज्ञेत राहणं. त्या 7वी शिकलेल्या होत्या. पण त्या म्हटल्या की वडील सांगतील त्याच्या पलीकडे मी नाही. पण मला तरीही धोका वाटला, म्हणून मी गुरुजींना सांगितलं की तुमचे भाऊ कोणतरी मुलगा आणि त्यांना माझ्याकडे पाठवून द्या एकदा कोल्हापुरात, मी तिला विचारतो की तुम्ही तिच्यावर लादताय काय म्हणून. तुम्हाला खात्री करून घ्यायची. तर म्हटलं असं आमच्याकडे नाही चालत, असं कसं चालेल. तर म्हटलं नाही माझी ती अट आहे म्हटलं. मग ते त्यांची एक बहीण आणि भाऊ आलेत आणि मी त्यांना विचारलं की गुरुजीचा शब्द मी मोडू शकत नाही, पण तुम्ही पण धाकात हे करत असाल तर माझ्या घरची परिस्थिती अशी आहे, गुरुजींनी तुम्हाला सांगितली का माहिती नाही, माझे दोन्ही भाऊ व्यसनी आहेत, घरात काही परिस्थिती नाही, माझी नोकरी आता कायम नाही, आता होती ती लगेच गेलेली आहे. तर हे सगळं सांगितलं. म्हटलं नाही मला त्यांनी माझ्या वडिलांनी सांगितलंय आणि मला हे मान्य आहे, मी तुमच्याबरोबर प्रपंच करणार. अच्छा. त्यानंतर ती जी नोकरी गेली पडेलमधली, ती गेलेली मी सांगायला गुरुजींना गेलो की सर म्हटलं तुम्ही नोकरी होती म्हणून मला ठरवलं हे, पण नोकरी गेली. ते म्हणले नाही तू ती नोकरी असो नसो त्याच्यावर तू अजून नोकरीत असणार हे मला माहिती आहे म्हटले. बरं. त्यामुळे लग्न ठरलंय ते करायचं. आणि त्याप्रमाणे त्यांनी पण मान्य केलं ते. आणि त्यांना सांगितलं होतं की तुझ्या नवऱ्यापेक्षा त्या घराला तुझी गरज आहे. अच्छा. त्यामुळे तू हे सगळं सांभाळायचं. आणि ते सगळं सांभाळलं त्यांनी सांभाळलं. म्हणजे मोठ्या भावाची 2 मुलं,
माझी 2 मुलं, हा. मी स्वतः हो. असं सगळं फिरत राहणारा माणूस, अच्छा. हो हो. हे सगळं सांभाळलं. सांभाळलं, कोणतीही तक्रार नाही किंवा- कुठलीही तक्रार नाही, अच्छा, कुठलीही अच्छा, अच्छा. तक्रार नाही, कशाची अपेक्षा हा. नाही. म्हणजे तेही तुम्हाला एका बाजूला समाधान होतं की होय, होय. जरी प्रापंचिक जबाबदारी आपली वाढली आहे, म्हणजे जबाबदारी एका व्यक्तीची घेणं एक जीवनसाथी म्हणून, पण ह्या सगळ्या गोष्टी सांभाळल्या गेल्या आणि तक्रार नव्हती, त्याच्यामुळे थोडी आपण ज्याला मनशांती म्हणतो मनशांती ती थोडीशी होती. हा. ते समर्थपणे त्यांनी सांभाळलं. समर्थपणे. हो, हो. म्हणजे आई, वडील, हम्म. वहिनी मोठ्या भावाच्या, हम्म. हे त्यांचा एक प्रपंच आणि आमचा इकडला एक प्रपंच, प्रपंच, त्यांची हो, 2 हो. मुलं भावाची हो, हो, आणि हो. माझी, हो. हे सगळं, हम्म. आणि येणं जाणारे लोक. हम्म. पण दरम्यानच्या काळात त्यांना त्रास व्हायचा की अच्छा. आता कुठे नोकरीत आहेत ते, तुमचे मिस्टर आहेत हो. का नाही, अच्छा. हे बरं. सोडतात तिकडे जातात, ते जातात, सोडतात हो, तिकडे, बरोबर. असं ते होतं. पण त्यांना माहिती होतं की स्वाभाविकपणे, हो. हे आपल्याला स्थैर्य देणार आहेत ते, हो, हो. त्यामुळे अच्छा. त्यांनी साथ दिली. साथ हो, दिली. खूप बरोबर, चांगली बरोबर. साथ दिली. पुढे मग मुलांच्या बद्दल काय सांगाल? 2 मुलगे मला आहेत. हो. आधी या मुलांचं शिक्षण झालं. रंगराव म्हणून जो होता तो MA, BPEd, हा. MJBJ झाला, बरं. BPEd झाला, हा. आणि तो सकाळमध्ये उपसंपादक आहे. हा, हा. मुलगी MA झाली, हा. ती आता इथे ढेरे म्हणून आहे, त्यांच्याकडे BA होम सायन्स झाली, MA अच्छा, मराठी हा. झाली. हा. त्या दोघांचं हे झालं. हो. त्यानंतर ही मुलं आहेत ती कोरगावकर हायस्कूलमध्ये 10वी पर्यंत शिकली. हो, हो. त्यातला छोटा मुलगा बोर्डात आला, मोठा मुलगा चांगल्या गुणाने पास झाला. बरं, हा, हा. आणि त्या दोन्ही मुलाला मी सांगितलं तर ते म्हणले आम्हाला दोघांना पण इंजिनियर व्हायचं आहे. बर. ते 12वी विवेकानंद शिक्षण संस्थेत झाले. हो. त्यानंतर एकाने तिकडे वालचंदला त्याला मिळाली, छोटा आहे त्याला प्रवेश मिळाला. वारणीला मोठा आहे त्याला मिळाला. तो म्हणाला की पप्पा मला, मी इंजिनियर झालो असलो तरी मला कम्प्युटर सायन्स आहे तो त्याचं, पण मला आर्मीमध्ये जायचं आहे. अच्छा. तो जाईल का नाही मला माहिती नव्हती खात्री. SSBतून सिलेक्शन, बरोबर, हो. तर त्याचं 2 वेळा सिलेक्शन झालं. अच्छा. युनिव्हर्सिटी एंट्री मधून झालं, टेक्निकल ग्रॅज्युएशन मधून झालं. हो, हो. आणि तो म्हटलं नाही मला देशाची सेवा करायची आहे, मी तिकडे जाणार. तिकडे जाणार. छोटा म्हटला की पप्पा नाही, तो देश सेवा करायला गेलाय, मी भरपूर पैसे मला मिळवायचे आहेत, मी IT ची नोकरी करतो. हो. मिळाली संधी की लगेच मी परदेशी जाणार. आणि तो परदेशी तिकडे गेला. अच्छा. त्याला आता एक मुलगी आहे. अच्छा. तो आता आमच्यासाठी म्हणजे इकडे भारतात राहायला येतोय. अच्छा. हा. आणि मोठा आहे तो आता मिलिटरीतून 20 वर्ष झाल्यानंतर दुसऱ्या नोकरी जाईल. त्याला 2 मुलगी आहेत. अच्छा. हा. हा, म्हणजे पुढे हा प्रपंच म्हणजे मुलं, सुना, नातवंड वगैरे असं हे सगळं छान झालेलं आहे. आणि आता सेवानिवृत्तीचं ही तुमचं आयुष्य काय म्हणूया त्याला, की एक समाधानाचं आहे आयुष्य आहे. समाधानाचं आहे. जे काय मिळवायचं होतं ते मिळवलं, जे मिळणार होतं तेही मिळालं. म्हणजे आहे त्याची फार बढाई नाही आणि नाही त्याचं दुःख नाही. अगदी. अशा अजिबात मध्ये कशाची बढाई अजिबात नाही, नाही. अजिबात नाही. अजूनही मी म्हणजे आता विद्यापीठातून अधिकारी म्हणून निवृत्त झालो असतो ते आता ते पूर्ण आपलं, आता आपण एक सामान्य माणूस आहोत. हो. आणि काय म्हणूया, मदत, कृतार्थ आणि समाधानी जीवन जगणं हा एक जो भाग असतो. असं माझ्या आनंदाचे 2च गोष्टी आहेत. हा. चांगलं पुस्तक स्वतः विकत घेऊन वाचायला मिळणं, हा. आणि दुसरा आनंद आणि कुणाला तरी तसंच पुस्तक देता येणं. अच्छा. आणि चांगला एखादा शर्ट आवडला तर खरेदी करणं. ह्याच्या पलीकडे आता फारशा गरजाही नाही असं म्हणायला हरकत नाही. आणि की ज्या- मदत हो, करणं, शिकणाऱ्या मुलाला मदत मदत करणं, करणं. धडपडणाऱ्या माणसाला मदत करणं. हा. मग हा जो तुम्ही मुद्दा सांगताय की त्याच्यामध्ये मग तुम्ही असं काही समाजकार्य केलेल्याचा उल्लेख कराल का? आंतरभारतीमध्ये होतो त्यावेळी राष्ट्रसेवा दल म्हणून जी हे आहे हो. त्याच्यात मी काम करत होतो. हो, हो. त्यानंतर प्राध्यापक संघटनेमध्ये काम केलं. हायस्कूलला होतो त्यावेळी शिक्षक संघटना जी माध्यमिक शिक्षक संघटना त्याचा सेक्रेटरी होतो. सुटामध्ये प्राध्यापक संघटनेमध्ये पण ऍक्टिव्ह होतो. हो, हो. आणि समाजकार्यामध्ये NSS मध्ये खूप चांगलं काम केलं मी व्यंकटेशमध्ये असताना. हा, हा, हा. आणि नंतर स्थिर झाल्यानंतर जी गरजू मुलं आहेत हा. त्यांना पुस्तकं देणं, हो. जुनी किंवा नवी कपडे हो. घेऊन हो. देणं, हो. काही आधीमध्ये अडचण आली तर ती मदत थोडीशी करणं आर्थिक मदत असं असं. स्वरूपाची. आणि आता नंतर मग अंधश्रद्धा निर्मूलमध्ये परवा त्यांना अशा त्यातल्या काही मुलांना मदत अच्छा, करणं, अच्छा. हा, हा. म्हणजे जी हा. गरजू मुलं आहेत त्यांना मदत मदत करणं, करणं. अशी समाजसेवा आहे. आणि मग ज्या चांगल्या संस्था आहेत हो. त्यांना आधीमध्ये मदत करणं, हो, हो. म्हणजे सेवाभावी काम करणाऱ्या संस्था आहेत. संस्था आहेत. म्हणजे माझ्या निवृत्तीच्या वेळी एक 5 संस्थांना मी दिलं होतं, मदत दिली होती गावातल्या. तसंच आता इथून पुढे सुद्धा म्हणजे मी असंही ठरवलंय की माझ्या मृत्यूपत्रात ही एक ओळ असेल हो. अच्छा. की यातला एक अमुक शेअर असा आहे त्याचं व्याज जो या संस्थांना द्या, संस्थांना द्या. कारण मला कुणीतरी दिलेलं आहे.
हो हो आपण कोणाला तरी देत राहूया. अच्छा अच्छा अच्छा. हो हो. कारण ते समाजाकडूनच आपण घेत असतो, तर त्या एक समाज ऋण असतं आपल्या प्रत्येकाच्या डोक्यावर. तर तसं ते थोडंसं परतफेड त्याची करावी, यथाशक्ती यथामती अशा पद्धतीनं तुम्ही ते व्रत स्वीकारलेलं आहे. तुम्ही जेव्हा सहज मागे वळून बघता तर मनामध्ये काही अशी खंत तुम्हाला आता जाणवते, हे राहिलं, हे करायचं होतं? कोल्हापुरात एक छान मोठं घर बांधावं असं वाटत होतं एक काळी. पण नंतर असा विचार केला की मीच मोठं घर बांधण्याऐवजी आणि मी सामान्य माणूस म्हणून जगत असताना मुलांची त्यांची वेगळी घरं व्हावीत, गावात मला राहायला एक घर असावं. माझ्या याच्यानंतर पत्नीला आयुष्य मिळालं तर तिला गावात आनंद होतो, त्यामुळे तिच्यासाठी ते घर असावं. त्यामुळे गावात घर केलं. दोन्ही मुलांची घरं आहेत, एकाचं पुण्यात आहे, एकाचं कोल्हापुरात आहे. म्हणजे त्यांना काही प्रॉब्लेम नाही. तर आपल्याला आहे, हे पुरं आहे. त्यामुळे ती होती अपेक्षा, एक चांगलं छान घर असावं. म्हणजे एक 18 लोक आले तरी 2 दिवस राहून गेले तरी चालतील असं. पण ती योजना काढून टाकली डोक्यात. अच्छा, म्हणजे ते काही कारणाने राहून गेलं असेल. माझ्याकडे जेवढी पुस्तकं 3-4 हजार जमतील त्यांना ठेवायला जागा असावी. अच्छा, तेवढी आहे. तेवढी आता कमी पडायला लागली, तेवढी आहे. अच्छा, म्हणजे काय म्हणूया की म्हटलं तर एक छोटीशी एक खंत राहिली आहे, पण त्याच्यामुळे काही आयुष्यावर फार मोठा परिणाम झालाय, प्रभाव पडलाय असं काही झालं नाही. लोक विचार करतात की सरांनी मोठं घर का बांधलेलं नाही. अच्छा, म्हणजे एवढ्या पदावरती वगैरे होते. आता मी काही त्यांना सांगत नाही, मी बांधू शकतो, पण काही गरज. पण असं म्हटलं जातं की तुमचं घर आणि तुमचं बाकी सगळं मोठं असण्यापेक्षा तुमचं मन मोठं असावं. अगदी बरोबर. किती छान की ज्याच्यामध्ये तुम्ही माणसं जोडता, माणसं आपलीशी होतात. आणि मन मोठं असलं तरी आणि जागा छोटी असली तरी मग ती कमतरता भासत नाही. आणि येणाऱ्या समोरच्या माणसानं जर थोडीशी ज्याला ऍडजस्टमेंट म्हणतो किंवा एक करून घेतलं तर काही हा फार मोठा विषय राहतो असा वाटत नाही. त्याला तत्वज्ञानाच्या भाषेमध्ये प्रायमरी ग्रेटनेस आणि सेकंडरी ग्रेटनेस हे जमा करणं वगैरे ह्या गोष्टी सेकंडरी ग्रेटनेस. तुम्ही माणूस म्हणून कसे जगताय, की समाजासाठी काही तुम्ही समाजाप्रती काही करताय का, या ज्या गोष्टी आहेत या तुमचं चारित्र्य कसं आहे, तुम्ही आजपर्यंत कसे वागत आलेला आहात, हे जे आहे तुम्ही काय यश मिळवलेलं आहे, तुम्ही कामगिरी केली असेल तर कशी केलेली आहे, प्रामाणिकपणे केलेली आहे काय. म्हणजे मी नोकरीत असताना आणि अजूनही कोणाला सांगतो की बा माझ्या घरात तुम्ही आलात केव्हाही तर 1 रुपया सुद्धा तुम्हाला बेहिशेबी मिळणार नाही. कुणीही जावं, बेहिशेबी फक्त पुस्तकं असतील, काल आणले आणि अजून लिहून ठेवले, एवढंच असेल. म्हणजे त्याची बेरीज मांडायची राहिली आहे. अच्छा, तर काय म्हणूया की खूप असं चांगल्या पद्धतीनं म्हणजे थोडासा जीवनाच्या त्या सुरुवातीच्या काळामध्ये थोडासा काही खडतर जरी परिस्थिती किंवा अगदी ज्याला आपण म्हणूया की फेवरेबल नव्हती तरी पण पुढे पुढे सगळ्या काही गोष्टी घडत गेल्या आणि त्या दृष्टीनं एक सुखी समाधानी कृतार्थ असं जीवन तुम्ही आज जगता आहात. तर डॉक्टर BM हिरडेकर, तुम्ही आज आमच्या स्टुडिओत आलात आणि तुमची एक धावती जीवन कहाणी आम्हाला सांगितली, त्याबद्दलही मी आकाशवाणीतर्फे आणि श्रोत्यांतर्फे आपले आभार मानतो. तुमचं जे आता जसं म्हटलं की कृतार्थ पद्धतीचं जीवन आहे हे असं सुखा समाधानाचं राहू दे, अशीही एक सदिच्छा सर्वांच्या वतीने व्यक्त करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर, मनपूर्वक धन्यवाद. सिंधू समर्दयात जयांच्या रस सगळे आखळले हो. सिंधू समर्दयात जयांच्या रस सगळे आखळले हो. आपत्काली अंतिनांवर, आपत्काली अंतिनांवर घन होनी जेवळले हो. जीवन त्यांना कळले हो, कळले हो, कळले हो. जीवन त्यांना कळले हो, कळले हो, कळले हो. दुरित जयांच्या दर्शन मात्रे मोहित होऊन जळले हो. दुरित जयांच्या दर्शन मात्रे मोहित होऊन जळले हो. पुण्य जयांच्या उजवाडाने, पुण्य जयांच्या उजवाडाने फुलले अन परिमळले हो. जीवन त्यांना
कळले हो, कळले हो, कळले हो. जीवन त्यांना कळले हो, कळले हो, कळले हो. मी पण ज्यांचे पक्व फळापरी, मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने